तर नमस्कार मंडळी, मी रोहित स्वागत करतो एका न्यू ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आता रात्रीचे वाजले आहेत 10:30 आणि मी जात आहे एका मॉलमध्ये. तर तिकडे क्रिसमसचं डेकोरेशन केलं आहे. तर बघूया, तुम्हाला पण दाखवलं. थोडं होत आहे, पाळावं लागतं. आता वेळ झाला. इकडे एक चांगली गोष्ट आहे की सिग्नल सगळे फॉलो करतात. सिग्नल लागल्याशिवाय, सिग्नल जर तोडला तर इकडे खूप मोठी फाईन पडते. हा बघा इकडचा अबुधाबी मॉल. ह्या मॉलमध्ये नेक्स्ट टाईम तुम्हाला घेऊन जातो. कसं काय आहे ते. हा पण चांगला आहे, होलसेलमध्ये सगळं भेटतं. तर आम्हाला आता फक्त जायचं आहे. हे बघू शकता जमिनीतल्या लाईट किती चांगलं आहे. इकडे फक्त पाऊस पडत नाही म्हणून जास्त हे लाईटी आहे ना. तर आमच्या इंडियासारखं कोकणसारखं पाऊस पडला तर इकडचे हे लाईटी जळून जातील शॉर्ट सर्किटमुळे. नाईटचा व्ह्यू इतका छान दिसतोय ना, मस्तच दिसतं. आणि आता हवा पण चालली आहे, थंडगार हवा चालली आहे. तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग पूर्ण क्रिसमसनेच्या लाईटने सजवलेली आहे. हॅपी हॉलिडे लिहिलं आहे आणि इकडे क्रिसमसचं लिहिलेलं आहे. मला तरी मॉलच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये तर पोचलो आहे. पण प्रॉब्लेम काय झाला की इकडे सायकल लावण्यासाठी जागा खूप आहे. सायकल कुठे पण लावली तर कोणी चोरीला जाऊ शकते. म्हणून जरा शोधत आहे की इकडे सायकल कुठे लावतात ते. मी इकडे सायकल पार्क केल्याने लॉक पण घातलं, कारण इकडे सायकल चोरीला जाऊ शकते आणि सायकल चोरीला गेलं तर चालत जावं लागतं. फायनली मी आतमध्ये जात आहे. एंट्रन्सच बघा किती सुंदर केला आहे तो. मस्त विंटर विलेज लिहिलेला आहे. माझ्या ते वरती जावं लागणार मला. मंडळी, हा मॉल एवढा मोठा आहे ना की एका दिवसात फिरून संपणार नाही. एवढे इकडे शॉप्स आहेत. मी कन्फ्यूज होतो की कुठे जाऊ. मी जास्त फिरत नाही इकडे, कारण जाण्याचा मार्ग समजतो पण फिरून संपणार नाही एका दिवसात. पूर्ण दिवस कमी पडेल. तर मी जास्त इकडे फिरत नाही, कारण रस्ताच समजत नाही की कुठून कुठे जावं लागतं. भरपूर सारे शॉप्स आहेत आणि लाईटिंगमुळे काहीच समजत नाही. सर्वप्रथम माझ्या फ्रेंडला विश यू मेरी क्रिसमस. आणि हा आजचा व्हिडिओ आणि इकडचं डेकोरेशन कसं वाटलं तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.